ज्ञान नाही आहे. हे खूप मोठा प्रयास करून संतांनी ऋषीमुनींनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं आणि पिढ्यानपिढ्या हे पोहोचवणं चालू राहिलं. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटत राहिली सगळ्यांना. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे भक्ती ही चटकन समजते माणसाला. एखाद वेळेस ज्ञानाकडे तेवढा रस राहणार नाही, कर्माकडे आळशीपणा असतोच पुष्कळांमध्ये. परंतु भक्ती मनात नाही किंवा भक्तीचं काही असेल आणि तिथे आकर्षित झाला नाही असा माणूस आपल्या देशात विरळ आहे. कारण या भक्तीवर सगळा आधारला. भक्ती जर आहे तर याचा अर्थ आपण सगळे एकाचं एक्सप्रेशन आहोत, एकाचं प्रगटीकरण आहोत. आणि म्हणून तुम्ही मी दिसत असलो वेगळे तरी आपल्यामध्ये संबंध आहे, नाते आहे. जसं आपण म्हणतो बोलताना एकच रक्त आहे. रक्ताच्याहीच पलीकडचं जे रक्त आहे, खरं ज्याच्यामुळे अस्तित्व आहे ते आपलं सगळ्यांचं एक असल्यामुळे मुळातून हा एकतेचा संबंध आपला आहे. आणि केवळ आपलाच आहे असा नाही, सृष्टीचाही आहे. जड चेतन चराचर. एकदा विचारलं एका संताला, आणि काही शास्त्रार्थ करायला आले असतील इतर भारत बाह्य संप्रदायांचे लोक, आणि त्यांनी विचारलं की आम्ही एकच देव मानतो, तुमचं काय मत आहे, देव एक आहे की अनेक आहे? तर ते म्हणाले की या विवादात पडणं आम्ही फार पूर्वी सोडून दिलेलं आहे. एक अनेक काय बात करता, देवच आहे, दुसरं काय नाही आहे, असं आमचं म्हणणं आहे. हे असल्यामुळे आपली भारतीय परंपरा आहे की आपण एका जीवनाचा, एका व्यक्तीचा विचार कधीच करत नाही. ते सगळं जुळलेलं असल्यामुळे एका व्यक्तीने जीवन कसं जगावं हे वर्णन सगळ्यांमध्ये याला एक होऊन जगायचं आहे या आधारावर होतं. आणि त्याच्यामुळे आपलं आचरण हे आपली उन्नती करणारं, आपल्या परिवारामध्ये सुख शांती कायम ठेवणारं, गावाला फायदेशीर होणारं, देशाला जगाला फायदेशीर होणारं, सृष्टीचं नुकसान न करणारं, असं सगळं पाहून बेतलेलं आहे. लहान सहान गोष्ट. वेळोवेळी हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने मांडावं लागतं. आता गीतेत ज्ञान सांगितलं आहे की कर्म सांगितली आहे की भक्ती सांगितली आहे, याच्यावर विद्वान लोक कधी कधी वादविवाद करतात. परंतु खरं तर असं आहे, कोणतंही काम नीट व्हायचं असेल, जीवन नीट व्हायचं असेल तर ही त्रिसूत्री पाहिजे. उभाभ्यामेव पक्षाभ्याम यथाखे पक्षिणाम गती तथैव ज्ञान कर्मभ्याम जायते परमं पदम्. दोन पक्षी असल्यावर आकाशात आपल्या गतीने स्वतंत्र होऊन पक्षी उडू शकत नाही. तसं ज्ञान आणि कर्म याच्यामुळे परमपद मिळतं. ज्ञान आणि कर्म हे दोन पंख आहेत, आणि जो पक्षी आहे तो भक्ती आहे. भक्ती असल्याशिवाय, भक्ती बिना ज्ञान, रावणाचं ज्ञान झालं. ज्ञान, रावण ज्ञानी होता, वेदशास्त्र संपन्न होता. एका रामायणात प्रसंग आहे, रावण जेव्हा शरशैवर पडला, म्हणजे बाण लागून पडला, आता मरणार थोड्या वेळात. लक्ष्मणाला पाठवलं रामाने की त्याला नम्रपणे नमस्कार कर, वैर संपला आता, आणि त्याच्याकडून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची विद्या शिकून घे. त्याचा जगात सगळ्यात मोठा तज्ज्ञ तो आहे. त्याच्यापाशी अनेक सद्गुण होते, अनुभव जास्त होता रामापेक्षा. म्हणजे नुसते गुणांच्या तुलनेत कॉम्प्युटरमध्ये टाकलं तर रावण हरेल. साधने त्याच्यापाशी सगळं. परंतु ही भक्ती नसल्यामुळे, हा आपलेपणा नसल्यामुळे, सृष्टीत सगळ्यांना आपलं म्हणून विचार करायची सवय नसल्यामुळे त्याचं ज्ञान हे राक्षसाचं ज्ञान झालं, आणि रामाचं ज्ञान हे तारून देणारं ज्ञान. भक्तीविना कर्म हे विक्षिप्त कर्म आहे. आपण घरी उन्हातून गेलो
तर न मागता पाणी येतं. पाणी येतं म्हणजे लोटा पेला भरून येतं. आणि उन्हातून हातात आले, उपाशी पोटी नुसतं पाणी प्यायचं नाही, गुळाचा खडाही असतो. अशाच उन्हाच्या वेळेला हॉटेलमध्ये जाऊन पाणी मागा बरं, तो लगेच ओळखतो गल्ल्यावरचा माणूस किंवा वेटर की हा पाणी पिऊन जाणार आहे, काही खाणार पिणार नाही आहे. पण पाण्याला नाही म्हणायची आपली नाही आहे पद्धत, म्हणून तो बोट बुचकळून 4 ग्लास आणून आपल्याला हा पटतो, गिळा एकदा, आणि जाताना ओरडतो, खाया पिया कुछ नाही, जाने देना. हे सार्वजनिक बदनामी करतो. दोघंही पाणी देतात, पण कोणचं कर्म चांगलं आहे? आपुलकी असल्यामुळे घरचं जे पाणी मिळतं ते उत्तम कर्म होतं. बिना भक्तीचं विक्षिप्त कर्म होतं, वेड्याचं कर्म होतं. आणि त्याच्यामुळे त्या तिन्ही गोष्टी, ज्ञान तर पाहिजेच, पण ते भक्ती आधारित पाहिजे. किंबहुना ज्ञानाची पराकाष्ठा हीच आहे की सगळेच जुळलेले आहेत, आणि तो परमेश्वर जो आपल्याला सगळ्यांना जोडतो तो भक्तीनीच गम्य आहे, मनोगम्य आहे. बाकी खटपटी एका मर्यादेपर्यंत मदत करतात, परंतु भावाशिवाय देव नाही मिळत. हे सगळं आपल्या परंपरेत आहे, आपल्या ह्याच्यात आहे, पण आपण मध्ये मध्ये विसरतो. कधी कधी काळ विपरीत येतो. आता कलीमध्ये असा माणसांचा स्वभाव होणार आहे, हे होतोच आहे, हे असं होत असतं. आणि म्हणून हेच ज्ञान पुन्हा पुन्हा त्यावेळच्या देशकाल परिस्थितीनुसार लोकांसमोर यावं. असा अनेक लोक अनेक मार्गांनी प्रयत्न, लोक म्हणजे त्यागी लोक, विरक्त लोक, ज्यांना स्वतःचा स्वार्थ काही उरलेला नाहीये, जे अगोदरच जुळलेले आहेत आणि सतत तिथे जुळून त्या प्रकाशात त्यांना जसं दिसतं तसं सांगतात, त्याच्यामुळे ते अॅक्युरेट असतं. या सगळ्या परंपरेचं ज्ञान ज्या वेळेला गीतेमधून समोर आलं, तर गीतेमध्ये गीतेपर्यंत जेवढा विचार झाला आपल्या देशात, अनुभूत विचार, तो सगळा, आणि त्यानंतर प्रलयापर्यंत जो जो काही ज्ञानाचा विचार होणार आहे सगळ्या जगात, तो सुद्धा भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळांमध्ये जे सत्य ज्ञान प्रकाशित होणार क्रमशः माणसापुढे, त्या सगळ्यांचा आढावा घेऊन त्याचा सारांश गीता आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालानंदना. उपनिषद ही त्यापूर्वी आपल्या इथे झालेल्या सगळ्या विचार विनिमयाची परिणती आहे, आणि त्याचं सार भगवद्गीतेत आहे. आणि ते सामान्य लोकांना आता कळलं पाहिजे. पूर्वी सत्ययुगामध्ये माणसाची बुद्धी अशी होती की प्रत्येक माणूसच भक्त, ज्ञानी, कर्मशील असा होता, आणि त्याच्यामुळे फार विशेष न सांगता सगळ्यांचे व्यवहार धर्माच्या आधाराने परस्परांना समृद्ध करत सुरळीत चालत होते. धर्मेणैव प्रजा सर्वे रक्षन्ति स्म परस्परम, अशी स्थिती होती. पण क्रमशः माणसाची बुद्धी बिघडली. द्वापार झालं, त्रेता झाला, आता कलियुग आहे. इथे माणसाला ज्ञान देणारे नाही तसं नाही आहे, पण माणसाचा अहंकाराचा सांगणारा तू कोण असं माणूस विचारतो. तुम्हाला नाही कळत, बोवा चुप राहा, जग खूप पुढे गेलाय, असा अहंकार असतो लोकांना. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं कल्याण हे ज्याच्या त्याच्यावरच आहे. सत्संगाची बुद्धी ठेवून त्यांनी सत्संग केला पाहिजे तरच. आणि त्याच्यामुळे हे जे ज्ञान आहे हे सार्वजनिक झालं पाहिजे, प्रत्येकाला मिळालं पाहिजे.
त्याची जी दृष्टी आहे ती प्रत्येकाच्या जीवनात असली पाहिजे. हे ज्ञान काही मक्तेदारी नाही आहे कोणाची, हे सगळ्यांसाठीच आहे. पण पूर्वी ते लोक आपोआप ग्रहण करत असत, आपली बुद्धी तशी होती म्हणून. आता त्यांना त्यांच्या भाषेत समजावं लागतं, वेगवेगळी उदाहरणं द्यावी लागतात. ज्ञानेश्वर आपण ज्ञानेश्वरी श्रद्धेने वाचतो, एकतरी ओळी त्याच्यातली अनुभवावी असं आपल्या जीवनात व्हावं म्हणून वाचतो. पण ज्ञानेश्वरीत किती अलंकार आहेत, व्याकरण कसं आहे, सौंदर्य काय आहे ज्ञानेश्वरीचं, याची चर्चा करणारी लोक आहेत. अगदी ज्ञानेश्वरांनी आपल्या भाषेचा बडीजाव करण्याकरता ज्ञानेश्वरी नाही सांगितली. सामान्य लोकांना समजेल इतक्या रसाळ भाषेत त्यांनी ती सांगितली आहे. पण हेतू काय आहे? एक तरी ओळी लोकांनी अनुभवली तर कल्याण होईल.